दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। शासन आपल्या दारी कार्यक्रमातील खर्चाचं ऑडिट व्हावं, सुप्रिया सुळे यांची ही मागणी। शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे। तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंना त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। माझं म्हणणं आहे, शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे, त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला, त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैसे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते, आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते, ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता। मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा। शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम आहे। यामुळे 2 कोटीपेक्षा जास्त 2,20,00,000 लोकांना याचा लाभ मिळालेला आहे। 2,20,00,000 लोकांना मिळालेला लाभाचं ऑडिट त्यांनी करण्याची मागणी केली आहे। त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे। येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांचं ऑडिट करेल, त्यांचं खातं पूर्ण बंद करून ते ऑडिट जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल।